एकीकडे निवडणूक आयोगानं दिव्यांगांना मतदान करण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये म्हणून गृहमतदानाची सोय करून ठेवलेली आहे. तर त्याउलट मूर्तिजापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रवी राठी या महाभागांनी चक्क आपल्या प्रचारासाठी दिव्यांगांनाच वेठीस धरल्याचं समोर आलेलं आहे. दिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणारे व जगणारे बच्चू कडू यांच्या नावाचा वापर करून दिव्यांगांना आपला प्रचार करण्यासाठी रवी राठींनी हाताशी धरला आहे. बच्चू कडू व त्यांच्या प्रहारचं नाव पुढे करून माझ्यासाठी नाही तर बच्चू कडू यांच्यासाठी तुम्हाला काम करायचे असल्याचा भूल थापा देत बिचाऱ्या दिव्यांगांना बच्चू कडू यांच्या नावावर रवी राठी यांच्यासाठी मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. 48 तासात 3 पक्ष बदलणाऱ्या रवी राठी यांचा प्रहार पक्षाशी कुठलाही तसा संबंध नाही. अर्थात ते प्रहार जनशक्ती पक्षाचे मुळात उमेदवारच नाहीत. ते अपक्ष उमेदवार असून केवळ प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मी दिव्यांग आहात आणि तुम्ही प्रहारचा प्रचार करताय. तुम्हाला तुमच्या गाडीवर झेंडे पण दिसतात आणि स्टिकर पण दिसतात आणि तुम्ही वन फिरता इकडे तिकडे. तुम्हाला म्हणजे अडचण जात नाही का असं फिरताना काही? आता अडचण तर जाते, परंतु अपंग दिव्यांगाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजे असं समजा की चांगल्या माणसाला म्हणजे चालणाऱ्या माणसाला लाजवणारा संघर्ष आहे आमचा. आणि हा संघर्ष जो आहे तो संघर्ष म्हणजे जसं अपंगत्व आलं असेल तेव्हापासून आमचा हा संघर्ष सुरू आहे. आणि आता तर असं वाटते कधी कधी या देशामध्ये जो म्हणजे दिव्यांगांना जो आधार आहे तो बच्चू भाऊनं दिलेला आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी बच्चू भाऊनं दिव्यांगासाठी 6,000 रुपये महिना व्हावा यासाठी अनेक वेळा आवाज उठवला. परंतु या देशाचं जे सरकार आहे ते कुचकामी काम करत आहे. मला सांगा, तुम्ही फिरताय, हां तुमची स्वतःची गाडी घेऊन फिरताय हां आणि तुम्हाला या संदर्भात तुम्हाला रोजगार उपलब्ध होतो का? फिरण्यासाठी तुम्हाला पैसे उपलब्ध होतात का? आम्हाला जे समजा आता जो आम्ही प्रचार करत आहोत तो प्रचार म्हणजे रोजगाराच्या संदर्भात नाही. तर आता तुम्ही बोललात पहिले की आम्हाला याच्यातून रोजगार पण मिळाला आणि प्रचार पण होतो. आणि बच्चू भाऊने कसं केलं आम्हाला म्हणजे अटॅच करून टाकलं. नाही, मी जो प्रश्न विचारतोय तुम्हाला, तुम्ही म्हटलं की आम्हाला रोजगार पण मिळाला आणि प्रचार पण होतो. हो बरोबर आहे. आम्हाला म्हणजे कसं रोजगार तर भेटला, परंतु प्रचारासंदर्भात जे प्रेरणा आपल्याला भेटली काम करण्याची ती प्रेरणा त्यांच्यामुळेच भेटली आम्हाला. दिवसाकाठी प्रचारासाठी तुम्हाला किती मिळतात? मग दिवसासाठी आम्हाला आजच्या तारखेला 500 रुपये देतात. 500 रुपये रोजाने? 500 रुपये रोजाने तुम्ही म्हणजे प्रचार पण होतो आणि 500 रुपये पण मिळतात. आमच्या घराचा उदरनिर्वाह होतो तेवढ्या. आता किती दिवस झाले तुम्ही प्रचार करता? मी झाले आता मला झाले समजा 5 दिवस. म्हणजे 2,500 रुपये तुमच्या खिशात आले. तुम्हाला मिळाले का पैसे? हो, पैसे मिळाले. रोज पैसे मिळतात. संध्याकाळी गेलं का पैसे देतात. आणि म्हणजे वेळ न लावता पैसे देतात. मग अशात म्हणजे मूर्तिजापूर मतदारसंघात सगळेच दिव्यांग फिरत असतील ना तुमच्या अशा गाड्या घेऊन? तर आम्ही जवळपास आजच्या तारखेत 7 ते 8 लोक तयार केले. 7 ते 8 लोक? 7 ते 8 लोक म्हणजे 7 ते 8 लोक जे दिव्यांग भेटले ते त्यांनी अटॅचमेंट करून टाकले. जसे भेटले 7 ते 8 लोक प्रचार करतात मूर्तिजापुरामध्ये. आणि खेड्यापाड्यातील वेगळे? खेड्यापाड्यात आम्ही जातो. तुम्हीच जाता? हां, खेड्यापाड्यात म्हणजे जसं आता हे गाडी 40 किलोमीटर चालते, आम्ही जवळपास 30 किलोमीटरपर्यंत आम्ही त्याचा म्हणजे फिरतो. ही गाडी बच्चू भाऊनी दिलेली आहे का? ही कानपूरवाल्यानं भारत सरकारचा हा उपक्रम आहे. इथं आहे. पण मध्यंतरी बच्चू भाऊनी या ट्रायसिकल वाटल्या, तुम्हाला नाही मिळाली का त्यामध्ये? नाही, त्यांनी कसं पहिल्यांदा आम्हाला हे सांगितलं की बा जे लोक ज्यांच्याजवळ काय म्हणतात त्याला ते बचत गटाचे जे लोक असतील त्यांना ते मी ऐकलं आहे की जे अतिदिव्यांग लोक आहेत त्यांना बच्चू भाऊंनी ट्रायसिकल दिल्या आणि त्याच दुसऱ्याच दिवशी मोडल्यात काही सायकल. या संदर्भात मला काय त्याचा अनुभव नाही. पण तुम्हाला ही ट्रायसिकल आहे तुमच्यावर का म्हणजे तुमचे बच्चू भाऊनं दिलेली नाही? हे बच्चू भाऊनं दिलेली नाही. हे भारत सरकारचा उपक्रम आहे. भारत सरकारने तुम्हाला तर हात नको घेतो. बोला. तर तुम्हाला रोज या संदर्भात 500 रुपये रोज मिळतो आहे की नाही? तर असं किती किलोमीटर फिरता तुम्ही रोज? मी जवळपास कमीत कमी 30 किलोमीटर फिरतो. संध्याकाळी 10 किलोमीटर घरी यायसाठी तेवढं चार्ज ठेवता तुम्ही? म्हणजे 30 किलोमीटर फिरतो जवळपास. आपली निवडून यायची कुवत नाही हे रवी राठी यांना चांगल्याच पद्धतीने माहीत असल्यानं बच्चू कडू यांचं नाव पुढे करत
चक्क दिव्यांगांकडून ते आपला प्रचार करून घेत आहे. त्यासाठी मतदारसंघात 15 ते 20 दिव्यांगांना एक छोटा ध्वनिक्षेपक देण्यात आलेला आहे. बच्चू कडू अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या निधीतून दिव्यांगांना रोजगार मिळावा म्हणून फिरते साहित्य विक्री करण्यासाठी ट्रायसिकल देण्यात आल्या होत्या. आता मात्र त्या ट्रायसिकल प्रचाराचा भोंगा लावून दिवसभर फिरत असतात. त्यासाठी दिवसाला 500 रुपये मिळत असल्याचं दस्तूरखुद्द दिव्यांग सांगतात. वास्तविक प्रचार कामावर होणाऱ्या खर्चाचा सर्व हिशोब निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. त्या हिशोबासोबतच वाहनावर ध्वनिक्षेपक, बॅनरवर झेंडे लावण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. या सर्व खर्चाचा हिशोब रवी राठे रोज देत आहेत का व या प्रचारासाठी भोंगा वाजवायची परवानगी त्यांनी घेतली की नाही, संबंधित यंत्रणेने याचा तपास करणे गरजेचं आहे. जर निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमाचे उल्लंघन होत असेल तर संबंधित यंत्रणेने आतापर्यंत कारवाई का केली नाही असा प्रश्न निश्चितच पुढे येतो. या सर्व गोष्टीचा उहापोह होणे अत्यंत गरजेचे आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.